कारंजा लाड संतोषी माता कॉलनी येथील रहिवासी असलेल्या स्वर्गीय विजयाबाई जवाहरलाल देवडा यांचे 9 ऑगस्ट रोजी वयाच्या 79व्या वर्षी दुःखद निधन झाले. निधनानंतर देवडा कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांचे पती जवाहरलाल देवडा, मुलगा पदम देवडा, प्रकाश देवडा, आनंद देवडा, त्यांचे दीर महावीरचंद, मदनचंद, सुगनचंद देवडा यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला. अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला शीतल देवडा यांनी संपर्क केला. दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे यांच्या मार्गदर्शनात हिमांशु बंड, अनिल देशमुख यांनी तात्काळ कारंजा येथे येऊन मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे डॉक्टर अजय कांत, डॉक्टर शार्दूल डोणगावकर, डॉक्टर पंकज काटोले, डॉक्टर राम गुंजाटे, डॉक्टर विजय जवाहर मलानी, डॉक्टर सुशील देशपांडे, प्राचार्य श्रीनिवास जोशी तसेच देवडा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सेवाभावी कार्यासाठी देवडा परिवारातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी देवडा परिवाराचे आभार व्यक्त केले व स्वर्गीय विजयाबाई जवाहरलाल देवडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.